चालू दे एक नऊ उलटा लागला त्या बाजूला टाकायचं. थँक्यू. हो मस्त थँक्यू. माझी आंबोली खतरनाक व्ह्यू आहेत ना, एक नंबर हार्ट. सो हे गाइस, कैसे हो, कसं वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. सो जसं मी मागच्या काही ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपण बाहेर फिरायला जायचं आहे. सो यस, आज तो दिवस आहे. चाललो आहोत आपण गोव्याला आणि यावेळेस मित्र जाणार आहोत. जसं महाबळेश्वरला मागच्या वर्षी गेलो होतो. हो, तर फायनली एक जमा झाल्यात. सुमित भाऊ आपल्याला न्यायला आल्यात. तिकडं आहेत लाड. आता सध्या आपण ओमकार देशपांडेंना न्यायला आलो. दिग्विजयावरून तयार आहेत. थोड्या वेळात जाऊयात आपण निघाले. चाय वे चर्चा झालं आहे, फोन पे फोन चर्चा नाही. कोपऱ्यावर त्याला चौकात सोडले त्याने, तिथं गाडी लावलेली त्याची. बरं असो. आत्ता बाय आपण चाललो आहे गोव्याला आणि अजून नाश्त्याचा पत्ता नाही. कोल्हापुरातून निघायचा पत्ता नाही. पण 7 वाजता निघायचं होतं. वाजलेत 8:45. सो 2 तास लेट. चालते, पोरांच्या ट्रिपला असंच असते. जाऊया, निघूयात. दिग्विजयला पिकअप करूयात. तोपर्यंत ओमकार येईल. From the first moment I saw you, I knew I had to make you mine. मित्रांनो, आपण कायमच्या जागेच्या कायम जिथं थांबतोय तिथे थांबलोय. म्हणजे आपण साऊथला जाताना ज्या ठिकाणी थांबतोय त्याच ठिकाणी थांबतोय. अच्छा, ओमकारने पकडला कॅमेरा. तो आता सध्या आपण हवा मारायसाठी थांबलोय. डिझेल वगैरे घातलंय, पण आता सध्या हवा मारायसाठी थांबलोय. त्याला आता जाऊया. ओमकार तुम्ही पण या की हो. असं कर जरा. त्यांनी आता सध्या आपला गोप्रो पकडला होता. तो निघूयात आता. बाकी सगळी गाडीत, आम्ही गाडीतून उतरलोय. हवा मारतायत. तो जाऊयात आता. गोव्याची ट्रिप इज ऑन. लवकरात लवकर गोव्याला पोचायचं आहे. 11 वाजता गोव्यात पोचायचं होतं. 10:30 वाजले तरी अजून आता जस्ट कर्नाटकात एंटर झालो आहे. सो बघूयात किती वेळ लागतो आता. माझी आंबोली खतरनाक व्ह्यू आहेत ना, एक नंबर हार्ट. पाऊस यायला लागलाय, पाऊस लागायला लागलाय, पण व्ह्यू मॅटर. क्लास व्ह्यू आहे खालती आंबोलीचा. अजून धबधब्याचे पण इथे यायचे आहे. इथे वरती जिथं आंबोलीचं चालू होतं तिथे थांबलोय. आयला या बाजून होता ना रस्ता जायला कुठं तर. तिकडून एक रस्ता होता असा. ओके, खालती जाऊया. तिकडनं खालती गेली कुठं तर. तिथून एक खालती रस्ता जातोय. 2.5 किलोमीटर आतमध्ये तिकडे जंगलामध्ये एक धबधबा आहे. तर आंबोलीच्या ह्या पॉईंटला आला असला तर इथून खालती ट्रेकिंग करून जाऊ शकताय. 2.5 किलोमीटरचा ट्रेक आहे. खालती तर जंगलामध्ये कुठे तर तो असेल धबधबा.
मित्रांनो जस्ट आत्ता आपण हॉटेल चैतन्याला जेवलो. जर तुम्ही थाळी बघितली आता मस्त असं जेवण आहे. इथून याच रस्त्याहून आत्ता आपण सरळ आलोत. आपलं जे सावंतवाडीचं स्टँड आहे तिथून जर असं जर पुढं आला चौक लागतो, चौकातून पण सरळच रस्ता आहे. बरोबर इथे हॉटेल आहे चैतन्य हॉटेल. अस्सल मालवणी शाकाहारी मांसाहारी मिळेल आणि मासा पण मिळतं. काय आहे हे संपूर्ण रूम्स आहेत. या रूम्सला आपण पोर्तुगीज भाषेची नावं दिली. 2001 रूम आहे. दिग्विजय इज ओपनिंग द रूम. अरे इथं ठेव ना जरा लाईट येऊ दे. यस थँक्यू. स्टुडिओ के हुई है. तर ह्या आहेत आपल्या रूम आत्ताच्या. गार्डन व्यू ऑफ दैट. both the rooms? Yeah, both the room. This has been something like a sofa cum bed over here. This Okay. is a proper bed. The dining over there. That's the personal balcony. Okay. This side is the kitchenette and that side is the bathroom toilet over here. ओके थँक्यू थँक्यू. Anything else? नथिंग थँक्यू. Hi, no, Saga. हो मस्त आहे थँक्यू. लगेच वगैरे बघून घ्यायचं. खतरनाक आहे बघ. हे आता प्रायव्हेट आपल्यासाठी आहे. तर मित्रांनो जसं तुम्ही बघितलं पोहोचलो आहे. वाचलंच वाचलंच लय घाण वाचलंच. आणि असं घेतो तुम्ही हां यस. आणि पोचलो आहे आत्ता सध्या. जसं तुम्ही आता रूमचा टूर वगैरे बघितला अशीच रूम दुसरीकडची आहे आणि तशीच रूम ही सुद्धा आहे. सो आता इथेच थांबूत. थोड्या वेळानं आपण बाहेर जाणार म्हणजे जो आपला ट्रॅक आहे तो पण एक्सप्लोअर करायचा आहे. आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये एकदा दाखवला आहे. सो आत्ता एकदा आपण ट्रॅक पूर्ण एक्सप्लोअर करू ते पण दाखवतो आणि बाहेर कुठं जायचं असलं ते पण बघू. सो स्टे ट्यून्ड. मित्रांनो हे आता मोबाईलवरती रेकॉर्डिंग आहे. गोप्रो चार्जिंगला लावला आहे आणि सध्या आपण फिरायला निघालो आहे. जो आपला रेग्युलरचा सकाळी मी आणि आई एक दिवशी ट्रेकला गेलो होतो म्हणजे ट्रॅकसाठी चालत. सो इकडच्या बाजूला तो ट्रेक आहे आणि असंच फिरून आपण त्या बाजूला तिकडे बाहेर पडतो आहे. त्या बाजूला हॅपी हब आहे. सो तिकडे निघणार आहे. आणि इकडे सुद्धा सरळसुद्धा आपण लास्ट टाईम गेलो होतो. सरळसुद्धा त्याने मस्त वेगवेगळ्या प्रकारचे तिथे म्हणजे काय म्हणतात हँगिंग काय म्हणतो आपण त्याला आपण पर्वतावरती चढतो वगैरे त्या प्रकारे तिकडं बनवलं आहे. दिघे या लाईटला लेफ्टला राईटला जायचं. सो तिकडे त्या बाजूला जसं बनवलं आहे ते पण आपण एक्सप्लोर करू नंतर. ते थोड्या ॲक्टिव्हिटीज आहेत नॅचरल म्हणजे नेचरमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आहेत तिकडं त्या आपण एक्सप्लोर करू. सध्या आपण ट्रेकवरती जायचं आहे. मागच्या वेळेस आपण हे दाखवलं होतं. इथे ह्या प्रकारच्या पक्षी इथं बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता. पॉज करून बघा कुठल्या कुठल्या प्रकारचे पक्षी आहेत इथे. त्यांची माहिती वगैरे सगळी दिली आहे. आणि तर हे बरेच चेंज झाले इथं आपल्याला म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे पक्ष्यांचे वगैरे फोटो लावले होते. हर्बचे फोटो लावले होते जे जे बघायला मिळते ते. इकडं वॉच टॉवर आहे. वॉच टॉवरवरनं एक फक्त फेरफटका मारून येऊ आपण वरती. इकडं आहे वॉच टॉवर आणि त्या नदीच्या आपण तिथे जातो आता थोड्या वेळात. बरोबर जिथं नदी इंटरसेक्ट होते तिथं बरोबर एक असं पॅच आहे तिथं आपण जाऊ शकतो आहे. सो जाऊयात लगेच. आणि इथलं जर आता झालं मंडे आपली पुढे झाले सगळी गँग आपली. त्यामुळं फास्ट आवऱ्यात ते तुम्हाला दाखवायसाठी आलो होतो. उद्या सकाळी जर इथं आलो तर सकाळी एकदम बेस्ट स्पॉट होईल हा. ओके उद्या सकाळी यायला मिळतं आहे. ट्राय करूयात लवकर उठून इकडे यायचं.
आपण रूमवरती जाऊन जेवणार आहे. स्पाइस बार म्हणून, स्पाइस गोवा, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, स्पाइस गोवा म्हणून आहे. तिथे आपण आता जेवण घ्यायसाठी आलो. गोप्रो सध्या आपण घरातच ठेवला आहे, भंड झाला गोप्रो आपला, कारण काय बॅटरीला प्रॉब्लेम झाला माहीत नाही. सो सध्या आपण विदाऊट गोप्रो आपण मोबाईलवरती शूट करतो आहे सगळं. सो हे बऱ्यापैकी म्हणजे आमचे जे मित्र होते ते मित्र बरेच इथं येऊन गेले आहेत या हॉटेलला. सो त्याने रेकमेंड केलं होतं. सो आता रात्रीचं जेवण इथं आहे आपलं. आज जेवणार नाही आहे, जस्ट फक्त आपण पार्सल घेऊन हॉटेलवरती जाऊन जेवणार आहे निवांत चिलमध्ये. सो इथून घेऊया स्पायसी गोवामधून आपण जेवण घेऊयात आणि जाऊया. यानंतर आम्ही झोपून गेलोत आणि जे काय नंतर झालं ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघालच. आणि पाऊस आलेला आहे, खूपच जोरात पाऊस आता पडलेलो आहे. गाड्या हॅपीला जाऊया. आपण एंटर करतोय जिम मध्ये.